नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त दैवी अवताराबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण विश्वाला एका महाभयंकर संकटातून बाहेर काढलं. हो, ही गोष्ट आहे विष्णूच्या तिसऱ्या अवताराची, वराह अवतार. आणि ही गोष्ट आहे एका अशा वैश्विक बचाव मोहिमेची जिथे स्वतः देवाला पृथ्वीला वाचवण्यासाठी यावं लागलं. जरा विचार करा. समजा आपल्या या ब्रह्मांडाच्या रचनेतून पृथ्वीच गायब झाली तर काय होईल? हो, याच एका नाट्यमय आणि धक्कादायक प्रश्नाने आपल्या कथेची सुरुवात होते. आणि हा प्रश्न आपल्याला थेट एका मोठ्या संकटाच्या मध्यभागी घेऊन जातो. तर चला कथेच्या पहिल्या भागात जाऊया आणि बघूया की नेमकं असं कोणतं वैश्विक संकट कोसळलं होतं की देवांना हस्तक्षेप करावा लागला आणि ही सगळी घटना घडली. तर बघा, या कथेचा खलनायक आहे हिरण्याक्ष, एक जबरदस्त शक्तिशाली आणि तितकाच अहंकारी राक्षस. तो ना स्वतःच्या ताकदीच्या तोडीचा प्रतिस्पर्धी शोधत होता. आणि दुसऱ्या बाजूला होते भूदेवी, म्हणजे आपली पृथ्वी, जी तेव्हा निर्मितीच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेत होती. हिरण्याक्षाला इतका गर्व होता की त्याला वाटायचं त्याला कोणीही हरवू शकत नाही. आणि मग त्याची नजर पडली ती या नाजूक पृथ्वीवर. तर झालं असं की आपल्या तोडीचा कोणीतरी भेटावा म्हणून हिरण्याक्षानं विश्वसागरात उडी घेतली. आणि तिथे त्याला काय दिसलं तर नुकतीच तयार होत असलेली अगदी नाजूक अवस्थेतली आपली पृथ्वी. बस, सृष्टीच्या निर्मितीमध्ये अडथळा आणायचा या दुष्ट विचारांनं त्यानं पृथ्वीला उचललं आणि थेट पाताळात, म्हणजे त्या विश्वसागराच्या तळाशी नेऊन लपवलं. ह्या एका कृत्यामुळे संपूर्ण विश्वात अक्षरशः हाहाकार माजला. हिरण्याक्षाचा अहंकार इतका टोकाला पोचला होता की तो गर्जना करून म्हणाला, कोणताही देव मला थांबवू शकत नाही. आणि खरं सांगायचं तर त्याची शक्ती इतकी प्रचंड होती की सगळे देवसुद्धा घाबरले. आता काय करायचं? सगळे मिळून मदतीसाठी धावत ब्रह्मदेवाकडे गेले. आणि मग अगदी त्याच निराशेच्या क्षणी जेव्हा वाटत होतं की आता सगळी आशा संपली, तेव्हा झाला एका दैवी शक्तीचा हस्तक्षेप. आपल्या कथेच्या नायकाचं म्हणजेच वराहाचं आगमन झालं. हे खूपच विलक्षण आहे. बघा, ब्रह्मदेव जेव्हा पृथ्वीला कसं वाचवायचं याचा विचार करत होते ना, तेव्हा त्यांच्या नागपुडीतून अचानक एक अंगठ्या एवढा लहानसा जीव बाहेर आला. पण गंमत म्हणजे काही क्षणातच तो चिमुकला जीव एका पर्वतापेक्षाही मोठा झाला आणि पाहता पाहता त्यानं संपूर्ण आकाश व्यापून टाकलं. हे दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः विष्णूचं रूप होतं, दिव्य वराहा. आणि वराहाचं ते रूप काय वर्णावं. ते भव्य होतं आणि तितकंच दरारा निर्माण करणारं. त्याची आयाळ जणू विजेसारखी चमकत होती. त्याचे सुळे चंद्रासारखे पांढरे शुभ्र आणि अतिशय तीक्ष्ण. आणि त्याची एक गर्जना तिन्ही लोकांमध्ये घुमली, जणू काही धर्माच्या आगमनाची घोषणाच करत होती. खरंच एक अद्भुत आणि शक्तिशाली रूप होतं ते. त्या विशाल रूपातून वराहाने आपला उद्देश एकदम स्पष्ट केला. त्यांनी घोषणा केली, मी भूदेवीला वाचवण्यासाठी आणि सृष्टीचा समतोल परत आणण्यासाठी आलो आहे. भिवू नका. आणि ही घोषणा करताच त्यांनी थेट विश्वसागरात उडी घेतली. आता आपण येतोय कथेच्या सर्वात रोमांचक भागाकडे. विचार करा, पाताळात, त्या विश्वसागराच्या खोल अंधारात, एकीकडे दैवी नायक आणि दुसरीकडे तो शक्तिशाली राक्षस. त्यांच्यातल्या महायुद्धाला सुरुवात झाली. त्या अथांग सागराच्या तळाशी वराहने अखेर घाबरलेल्या असहाय्य भूदेवीला शोधून काढलं. आणि मग अत्यंत काळजीपूर्वक, अगदी ममतेनं त्यांनी तिला आपल्या मजबूत सुळ्यांवर उचलून घेतलं. तो क्षण खरंच संरक्षणाचा होता, आशेचा होता. पण अगदी त्याच क्षणी हिरण्याक्ष तिथे पोहोचला. वराहाला पाहताच तो संतापला. रागाने गर्जना करत तो ओरडला, माझ्याकडून चोरी करण्याचं धाडस कोणी केलं? हे पशु, पृथ्वीला सोडून दे. असं म्हणत त्याने वराहाला थेट युद्धासाठी आव्हान दिलं. हिरण्याक्षाच्या त्या गर्जनेला वराहाने मात्र अगदी शांतपणे पण तितक्याच दृढनिश्चयानं उत्तर दिलं. ते म्हणाले, पृथ्वी तुझी मालमत्ता नाही. मी इथे धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आलो आहे. बघा, या एकाच उत्तराने युद्धाचं नैतिक महत्त्व किती स्पष्ट झालं. आणि मग जे युद्ध सुरू झालं ते भयंकर होतं. त्या दोघांच्या शक्तीच्या आघातांनी अक्षरशः संपूर्ण महासागर घुसळून निघाला. वराह आपल्या सुळ्यांनी आणि खुरांनी लढत होते, तर दुसरीकडे हिरण्याक्षाची गदा सबंध ब्रह्मांडाला हादरे देत होती. काही पुराणांमध्ये तर असंही वर्णन आहे की हे युद्ध हजारो वर्ष चाललं होतं. आणि अखेरीस तो क्षण आला. वराहाने आपल्या शक्तिशाली सुळ्यांनी हिरण्याक्षावर अंतिम प्रहार केला आणि एकाच ठरलेल्या फटक्यात भविष्यवाणीनुसार त्या अहंकारी राक्षसाचा अंत झाला. युद्धाचा निकाल लागला होता.
राक्षसाचा तर पराभव झाला. पण आता कथेचा शेवटचा आणि तितकाच महत्वाचा भाग सुरू झाला. तो म्हणजे वैश्विक सुव्यवस्था पुन्हा स्थापित करण्याचा, पृथ्वीला तिच्या योग्य स्थानी परत आणण्याचा. हिरण्याक्षाचा वध झाल्यावर भगवान वराह भूदेवीला आपल्या सुळ्यांवर घेऊन सागराच्या पृष्ठभागावर आले. आणि मग अत्यंत काळजीपूर्वक त्यांनी पृथ्वीला तिच्या मूळ जागी, तिच्या कक्षेत पुन्हा स्थापित केलं. आणि याबरोबरच थांबलेलं सृष्टीचं चक्र पुन्हा एकदा सुरू झालं. पण ही कथा इथेच संपत नाही. म्हणजे ही केवळ एका राक्षसाचा वध आणि पृथ्वीच्या सुटकेची गोष्ट नाहीये. याचा मागे एक खूप खोल, एक मोठा प्रतिकात्मक अर्थ दडलेला आहे. चला तोच आता समजून घेऊया. तर या कथेचा खरा अर्थ काय आहे, नाही का? बघा, वराह अवतार ही केवळ एका युद्धाची गोष्ट नाहीये. तो गोंधळातून सुव्यवस्था निर्माण करण्याचं प्रतीक आहे. ही कथा आपल्याला शिकवते की वाईट शक्तींचा सामना करण्यासाठी धैर्य लागतं, पण शेवटी विजय हा धर्माचाच होतो. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, ही कथा आपल्याला निसर्गाचं म्हणजेच आपल्या पृथ्वीचं संरक्षण करण्याची आपली जबाबदारी काय आहे याची आठवण करून देते. आणि ही जी शक्तिशाली कथा आहे ना, ती वेगवेगळ्या पुराणांमध्ये थोड्या वेगळ्या तपशिलांसह सांगितली आहे. उदाहरणार्थ, भागवत पुराणात असं वर्णन आहे की पृथ्वी वराहाची स्तुती करते, तर मत्स्य पुराणात लिहिलंय की हे युद्ध तब्बल 1000 वर्ष चाललं. प्रत्येक वर्णन या कथेला एक नवीन रंजक पैलू देतो. थोडक्यात काय, तर वराह अवताराचा मुख्य संदेश हाच आहे की जेव्हा जगात अंधार आणि अराजकता पसरते ना, तेव्हा एक दैवी शक्ती नेहमीच संतुलन आणि आशा परत आणण्यासाठी येते. ही कथा एका अर्थानं वैश्विक संरक्षणाचं प्रतीक आहे. ही प्राचीन कथा आपल्याला सांगते की पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी एका दैवी शक्तीला हस्तक्षेप करावा लागला. मग आता विचार करा, आज जेव्हा आपली पृथ्वी अनेक संकटांना तोंड देत आहे, तेव्हा तिचं रक्षण करण्याची आपली जबाबदारी काय आहे? हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. नक्की विचार करा.